गोंदन अनोळख जन्मजान्हवी या कविता संग्रहानंतर शांताबाईंचा पूर्व संध्या हा कविता संग्रह रसिकांसमोर आला. मराठी कवितेच्या पूर्व परंपरेशी असलेले आपले नाते जपत असतानाच शांताबाईंनी नव्या कवितेशीही सुजाण रसिकपणाने अनुबंध जोडला आणि तिच्यातली स्वतःला भावलेली वैशिष्ट्ये आत्मसात केली. भाषेची नवी वळणे, आशय संपृक्तता, वेगळी प्रतिमासृष्टी हे सारे त्यांच्या कवितेने स्वतः मुरवून घेतले. पण हे जुने नवे काव्यसंस्कार घेतानाही त्यांची कविता ही पुन्हा त्यांचीच राहिली. साधी, सरळ, सहजपणे आपले मनोगत व्यक्त करणारी आणि रसिकांशी मोकळ्या जिव्हाळ्याने बोलणारी. नमस्कार रसिक हो, बार्शी संचारच्या मिळून साऱ्याजणीच्या काव्यवाचनामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आपण आपल्या मिळून साऱ्याजणीच्या काव्यवाचनामध्ये वेगवेगळ्या दिग्गज कवींच्या कविता वाचत असतो आणि यावर्षी आपण एक वेगळा उपक्रम राबवत आहोत की कवितांचं रसग्रहणही आपण मध्ये मध्ये करत आहोत. तर चला तर मग आज आपण शांताबाई शेळके यांच्या कविता वाचणार आहोत. रसिको, शांताबाई शेळके हे नाव सर्व परिचित आहे. जे जे साहित्यिक, जे जे गीतकार, जे जे गाणी गुणगुणणारे आहेत, जे जे चित्रपट बघणारे आहेत, जे जे कविता वाचणारे आहेत, लेखन वाचणारे आहेत, गद्य विभाग, पद्य विभाग या सगळ्या साहित्य संपदेमध्ये जे जे पारंगत आहेत त्या सगळ्यांना जवळचं असं लेखक, कवी, कवयित्री, कादंबरीकार, असं समीक्षक अशा सगळ्या दृष्टीनं जे नाव ओळखीचं आहे, जवळचं आहे ते नाव म्हणजे शांताबाई शेळके. शांताबाई शेळके म्हटलं की अनेक चित्रपट गीतं गुणगुणावीशी वाटतात, नाही का? चला तर मग आज त्यांच्या काही कवितांचा आपण आस्वाद घेऊयात. सुरुवातीला तृप्तीताई कविता सादर करतील. नमस्कार, माझ्या कवितेचं नाव आहे आठवण. कधी आठवण लपलेली असते हृदयाच्या बंद कप्प्यात. कधी आठवण लपलेली असते हृदयाच्या बंद कप्प्यात. कधी आठवण लपलेली असते वसंतातल्या गुलमोहरात. कधी आठवण लपलेली असते वसंतातल्या गुलमोहरात. कधी ती लपलेली असते सागराच्या अथांग निळ्यात. कधी ती लपलेली असते सागराच्या अथांग निळ्यात. तर कधी ती लपलेली असते बहरलेल्या चैत्र पालवीत. कधी लपलेली असती बहरलेल्या चैत्र पालवीत. खूप छान. या साऱ्या भोवती फिरत असतो श्वास आपला मंद धुंद आणि यातूनच मग दरवळतो तो आठवणीचा बकुळ गंध. आठवणीचा बकुळ गंध. खूप सुंदर कविता तृप्तीताईंनी सादर केली. रसिक हो, आपण म्हणतो आहोत की आपण आपल्या या व्हिडिओमध्ये एखादी बोधकथा किंवा प्रबोधनाबरोबर मनोरंजन किंवा एखादी कथा आपण ऐकणार आहोत असं आपण ठरवलेलं आहे यावेळेला. खूप सुंदर कविता आठवणींची तृप्तीताईंनी सादर केली. तर कसं आहे ना रसिको, ही साहित्य संपदाच इतकी सुंदर आहे की जसा एखादा मूर्तिकार असतो, तो एक ओबडधोबड जरी दगड त्याने बघितला मोठा किंवा छोटा तर त्याला त्याच्यामध्ये मूर्ती दिसते आणि तो काय करतो तर मूर्ती त्याची डोळ्यामध्ये असते आणि तो त्या दगडात पाहतो आणि नको असलेला भाग तो काढून टाकतो. जेव्हा नको असलेला भाग काढला जातो तेव्हा ती सुंदरशी मूर्ती, कलाकृती तयार होते. तसंच हे आपल्या लेखकांचं, कवींचं, साहित्य संपदांचं लेणं आहे, देणं आहे. त्यांनी हेच केलेलं आहे की आपल्या मनुष्य रूपातलं जे आपण मूर्तिमंत नरदेह आहोत, आपल्याला षड्रिपूंचा जेव्हा एक भावगंध चिकटलेला असतो किंवा वेगवेगळ्या गोष्टींनी आपण जखडलेले असतो तर ते सगळं बाजूला करण्याचं काम ही आपली साहित्य संपदा करत असते आणि आपल्यातलं माणूस पण जिवंत ठेवणं, आपल्यातलं चैतन्य उफाळत ठेवणं, आपल्यातला उत्साह वृद्धिंगत करण्याचं काम आपलं हे मराठी साहित्य करत असतं. त्यामुळे अशा सुंदर सुंदर कवींच्या कविता वाचण्याचा आनंद, साहित्यानंद आम्हाला तर मिळतोच, म्हणून तो आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा छोटासा प्रयत्न असतो. नक्कीच कसा वाटतो हे आम्हाला सांगत राहा. यानंतर कविता सादर करतील ममताताई. नमस्कार, माझ्या कवितेचं नाव आहे हे विश्व प्रेमिकांचे. असता समीप दोघे हे ओठ मुख व्हावे. असता समीप दोघे हे ओठ मुख व्हावे. शब्दाविना परंतु बोलून सर्व जावे. अतृप्त मिलनाची विरहातही सुखाचे. विश्वाहुनी निराळे हे विश्व प्रेमिकांचे.
फसवा करून राग, फसवा वरून राग, रुसव्यात गाठ प्रीती, होता क्षणिक दूर, वेडी मनात भीती. दिनरात चिंतनाचे अनिवार्य कौतुकाचे, दिनरात चिंतनाचे अनिवार्य कौतुकाचे, विश्वाहुनी निराळे हे विश्वप्रेमिकांचे. दुरातही नसावा, दुरातही नसावा, दोघांमध्ये दुरावा, स्पर्शाविना सुखाने हा जीव मोहरावा. ओठी फुलून यावे, ओठी फुलून यावे, स्मित गोड सार्थकाचे, विश्वाहुनी निराळे हे विश्वप्रेमिकांचे, हे विश्वप्रेमिकांचे. वा, खूप छान आहे. खूप सुंदर कविता सादर केली. शांताबाईंची हीच साहित्य संपदा आपल्याला खरोखरच उल्लेखनीय वाटते, कारण त्यांनी वेगवेगळ्या धाटणीचं लेखन केलेलं आहे. त्याची फक्त उजळणी आपण करू शकतो, कारण त्यांचं लेखन इतकं आविष्कृत झालेलं आहे वेगवेगळ्या ढंगानं की ते वाचतानाच आपल्याला समृद्ध झाल्याचा आभास निर्माण होतो. त्यांचं कादंबरी बघायला गेल्यास आंधळी, आंधळ्यांचे डोळे, चौघीजणी आणि गवती समुद्र या त्यांच्या कादंबऱ्या आहेत. अनुबंध, पावसाआधीचा पाऊस ह्या त्यांचे कथासंग्रह आहेत. सुवर्णमुद्रा, संस्मरणे, रंगरेषा, सांगावेसे वाटले म्हणून हे ललित गद्य आहेत. रेशीमरेघा ही लावणी गीते यामध्ये त्यांचा अंतर्भाव आहे. आणि त्रिवेणी हा अनुवादित काव्यसंग्रह आहे. पूर्वसंध्या, वर्षा, गोंदन, गोंदनमध्येच पैठणी ही त्यांची अजरामर कविता, प्रत्येक आपल्या स्त्रीला जवळची वाटणारी अशी कविता आहे. अनोळख, मेघदूत हाही अनुवादित काव्यसंग्रह आहे. आणि कविता स्मरणातल्या किनारे मनाचे हा शांता शेळके यांच्या निवडक कविता संपादित डॉक्टर प्रभा गणोरकर यांनी केलेला आहे. वैचारिक आहे त्यांचं निमित्ताने हा अनुवादित वैचारिक लेखसंग्रह आहे. आणि समीक्षात्मक लेखन आणि लेखने हा त्यांचं पुस्तक आहे. एवढी साहित्य संपदा शांताबाईंची आहे. आणि या व्यतिरिक्त अनेक चित्रपट गीतं त्यांची अजरामर झालेली आहेत. नक्कीच त्यांना या निमित्तानं आपण आदरांजली देऊयात, कारण मराठी साहित्यसृष्टीला मिळालेलं हे एक अद्भुत देणं हे शांताबाईंचं. मी त्यांची कविता सादर करते. तसे तर शब्द, तसे तर शब्द जीवाभावाचे सखे सोबती, श्वासोच्छवासाइतके मला निकटचे क्षणोक्षणी. शब्दांच्या आधाराने सोसत आले आजवर प्रत्येक आनंद, आघात आयुष्यातली अधिकुणे. अजूनही जेव्हा मन भरून येते अनिवार्य, करावे वाटते स्वतःला शब्दांपाशीच मोकळे. वाटते त्यांनाच जावे सर्वस्वाने शरण, तेच जाणून घेतील आतले उत्कट उमाळे. तरीही शब्द हाताळताना असते सदैव साशंक, त्यांच्या सूक्ष्म नसाभोवती धगधगणारा जाळ, काळीज चिरीत जाणाऱ्या त्यांच्या धारदार कडा, ज्या अवचित करतात विद्ध रक्तपंपाळ. मी तर कधीचीच शब्दांची, ते कधी होतील माझे, त्यांच्याशिवाय कुठे उतरू हृदयावरचे अदृश्य ओझे, हृदयावरचे अदृश्य ओझे. असं मनाला भावणाऱ्या त्यांच्या कविता, अगदी जवळच्या वाटणाऱ्या आणि प्रत्येकाला एक मनात भाव वेगळाच निर्माण करणाऱ्या अशा त्यांच्या कविता. तर रसिको, हा भाग आपल्याला कसा वाटला नक्की कळवा. आपलं बार्शी संचार चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे आम्ही अपलोड केलेले व्हिडिओ आपल्या फोनवर सूचना देतील आणि आपल्याला ते लगेच बघता येतील. चला तर मग पुन्हा भेटूयात नवीन कवितांसह पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.